मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर 14 जानेवारी रोजी विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र वैष्णवीगड येथे भक्तीचा महासागर उसळला। श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच हजारो भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती। दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात भाविकांनी श्रद्धेने विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले। पारंपरिक वेशभूषेत आलेल्या महिला, युवक, युवती तसेच वृद्ध भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली। मकर संक्रांती निमित्त अनेक भाविकांनी तिळगुळ वाटप करत तिळगुळ घ्या आणि गोड बोला असा सामाजिक सलोख्याचा संदेश दिला। या दिवशी वैष्णवी गडावर देवी आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले। दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मनाला शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा लाभल्याची भावना व्यक्त केली। विदर्भातील एक प्रमुख श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या वैष्णवी गडावर दरवर्षी मकर संक्रांतीला भाविकांची मोठी गर्दी होत असते। उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, सुव्यवस्थित दर्शन व्यवस्था तसेच स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्यात आली होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।